प्रेमात नकार किती वेळा सहन करता येतो? एकदा, दोनदा किंवा 10 वेळा. पण जर एखादी व्यक्ती सलग 42 वेळा नकार मिळूनही प्रेमावर विश्वास ठेवत असेल तर? आणि 43व्या वेळी त्याच प्रेमाला होकार मिळाला तर? ही केवळ प्रेम कहाणी नाही. ही आहे संयम, समजूतदारपणा आणि योग्य वेळेची वाट पाहणाऱ्या प्रेमाची गोष्ट. तर मंडळी, ही कथा आहे युनायटेड किंगडम मधील ल्यूक विंट्रीम आणि सारा यांची. ल्यूक एक टॅटू आर्टिस्ट, सारा एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. नात्यात जिव्हाळा होता, समज होती, पण एक प्रश्न कायम आडवा येत होता: लग्न. नात्याला 6 महिने झाले आणि ल्यूकने पहिल्यांदा लग्नाचा विषय काढला. साराने नकार दिला. मग दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, 10व्यांदा असंच ल्यूकने साराला 42 वेळा लग्नासाठी मागणी घातली. एखादा मुलगा असता तर कंटाळून त्याने दुसरी मुलगी शोधली असती. पण इथे गोष्ट वेगळी होती. ल्यूकने कधीच हट्ट केला नाही, कधीच दबाव टाकला नाही, होकार दे असं म्हणलाच नाही. तो फक्त प्रेम व्यक्त करत राहिला, आदर राखत राहिला आणि थांबला योग्य वेळेची वाट पाहत. 42व्या वेळा नकारानंतर सारा म्हणाली होती, पुढच्या वेळी योग्य वेळ असेल तर मी होकार देईल. तो योग्य वेळ येण्यासाठी 2023 साल उजाडलं. ल्यूकने साराला लंडनमधील ग्रीनिच येथे घेऊन गेला. शांत वातावरण, साधा क्षण आणि पुन्हा तोच प्रश्न 43व्या वेळी. यावेळी सारा थांबली नाही, कुठलाच विचार केला नाही, कुठलेच आडेवेडे नाही. ती म्हणाली हो. सारा म्हणते, त्याने मला कधीही जबरदस्ती केली नाही, माझ्या वेळेचा आदर केला, म्हणूनच मी ल्यूकला होकार दिला. तर मित्रांनो, यावरून तुम्हाला काय समजलं? खरं प्रेम म्हणजे हट्ट नाही, ते म्हणजे संयम. खरं प्रेम म्हणजे मागे लागणं नाही, ते म्हणजे थांबता येणं. आणि कधी कधी 43व्या वेळी मिळालेला होकार सर्व 42 नकारांची किंमत वसूल करून देतो. ही होती प्रेमाची गोष्ट, जिथे प्रेम जिंकलं वेळेसोबत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी फिलिंग्स मनातल्या चॅनलला सबस्क्राईब करा.